प्रज्ञा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हृदय मानव अशोक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांना सप्रेम जय भीम. मी हृदय मानव अशोक, कवी, लेखक, दिग्दर्शक. आज मोहोळमध्ये आलो होतो, सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ. आणि दुसरे प्रज्ञा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ही सगळी आंबेडकरी विचारधारा आत्मसात करणारी माणसं भेटली आणि त्या निमित्तानं लाईव्ह महाराष्ट्रशी बोलण्याचा योग आला. तर सर, आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या मनोगतामध्ये आपण एकूणच आंबेडकर विचारधारा आणि भारतीयांना एक आव्हान केलं की आंबेडकर विचारधारा किंवा विज्ञान याच्यावरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्याबद्दल आपण थोडं सविस्तर सांगा. मी जे मगाशी म्हणालो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आपल्याला दिला, जो बुद्ध सांगितलं, म्हणजे बुद्धाला एकेरी बोलण्याचा अधिकार सुद्धा बुद्ध देतो. बुद्धांनी जे मेत्ता भावना सांगितली, मित्रत्व, प्रेम, तर ह्या सगळ्या संकल्पनेतून बाबासाहेबांनी सांगितलेला विज्ञानवाद दृष्टिकोन आत्ता आचरणात आणणं का गरजेचं आहे. तर आजही काही ठिकाणी अनेक लोक स्वतःला हिंदू महार समजतात, जो की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा 56 सालीच दिली. ती 56 साली दिल्यानंतर बाबासाहेबांना विचारलं होतं की हे 2 यान आहेत कुठलं, तर बाबासाहेबांनी त्याला एक सुंदर उत्तर दिलं होतं, ते म्हणजे नवयान. तर हे नवयान म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विज्ञानवादी दृष्टिकोन आणि विज्ञानवादी बुद्ध धम्म, ते आचरणात आणणं सध्याची जास्त गरज आहे. तर ती जी शैक्षणिक साक्षरता जी आहे, म्हणजे आपण फक्त डिग्र्यांसाठी शिक्षण घेतोय की ज्ञान घेण्यासाठी शिक्षण घेतोय, हे एकदा ठरवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला आदर्श दिलेला आहे तो फक्त डिग्रीपुरता मर्यादित नाही, तर डिग्रीच्या निमित्ताने ज्ञान संपादित करून माझ्यासोबतचा सगळा वर्ग हा साक्षर झाला पाहिजे. आणि त्या साक्षरतेमध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही तत्वप्रणाली असली पाहिजे असं मला वाटतं.